नमस्कार. आमदाराच्या तोंडातून तुडुंब भरून जेव्हा गटार गंगा वाहत असते तेव्हा राजकीय संस्कृती समूळ नष्ट झाल्याची खात्रीच पडते मंडळी. हा तुम्हाला ठाऊक असेल, टॉवेल टायसन भुक्कीमार फायटर आमदार संजय गायकवाड फक्त शिव्या शितीश्राफच करत नाही तर तोडो फोडो मारो काटो जेल में डालो देख लेंगे समझ लेंगे बता देंगे बच जाएंगे बचेंगे अशी भंगार भाषा एखाद्या आमदाराची असेल तर आता उरलं काय? तर आता उरलं बस प्रगती हवेत आणि अधोगती कवेत अशी गत या राजकीय क्षेत्राची हल्ली झालेली आहे मंडळी आपल्या या महाराष्ट्रात. या अशा आमदारांचे किस्से विचित्र आहेत. या अशा आमदारांचे तुम्हाला ठाऊक आहे खिसे हल्ली गरम आहेत. खोक्यांचे बोके झालेले हे दोन पायाचे सांड हल्ली मोकाट महाराष्ट्रात सुटले आहेत. त्यांना कुणीही आवरायला तयार नाही. कारण डोक्यावर कुणाचं तरी अदृश्य आशीर्वाद आहे, कुणाचा तरी हात आहे आणि म्हणूनच मग सत्तेचा यांना माज आहे. नेमकं घडलं काय ते आज समजून घेण्यासाठी मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. 1988 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक पानसरेंनी लिहिलं आणि प्रकाश आंबी यांनी ते प्रकाशित केलं. आता हे छोटेखानी एक 70-72 पानांचं पुस्तक या महाशयांच्या पत्नीला कोणीतरी एखाद्या लग्नामध्ये कुठेतरी भेट दिलं म्हणे. त्या यांच्या पत्नीने ते पुस्तक या साहेबांच्या टेबलावर ठेवलं. हे साहेब काय रात्री उशिरा आपले सगळे कार्यक्रम आटपून घरी आले, परतले आणि या आमदाराने त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील फक्त शीर्षक वाचलं, फक्त टायटल, आणि या साहेबाचा तवा गरम झाला. मग काय, अगदी बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखं मध्यरात्री या माणसाने हा कार्यक्रम केला. त्यांनी आपले दंड ठोकले आणि थेट त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत कोल्हापूरचे, मला वाटते प्रकाश आंबी यांना फोन लावला. तू महाराजांचा एकेरी उल्लेख करून हे पुस्तक का छापलं म्हणून प्रश्न केला. प्रकाशक म्हणतो हे पुस्तक मी लिहिलेलं नाही, हे पानसरेंनी, गोविंद पानसरेंनी हे 88 मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे, फार पूर्वी लिहिलं आहे. आधी तुम्ही ते संपूर्ण पुस्तक वाचा असं ते या संजय गायकवाडांना बोलले. पण आमदाराचा अकाली ताबा सुटला नेहमीप्रमाणे आणि थेट माय बहिणीच्या शिव्यांचा वर्षाव त्यांनी त्या प्रकाशकावर केला. शिव्या इतक्या खालच्या दर्जाच्या मंडळी की त्या ऐकण्यासाठी कुणाचेही कान तयार होणार नाही. तुम्हाला ऐकायचं असेल तर युट्यूबवर फक्त संजय गायकवाड सर्च करा, तुम्हाला कळेल. मंडळी तुम्हाला माहिती आहे संजय गायकवाड कोण आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेतील पहिलवान हा पठ्ठागडी आहे. पहिलवान का म्हणतोय ते ऐकून घ्या. नाव मोठं, पद मोठं, पण वागणं अगदी बेताल, एखाद्या गावगुंडासारखं. तुम्ही याआधी ते त्यांचे प्रताप पाहिलेले असतीलच. आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलत आहोत ज्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरच नाही तर समाजाच्या नैतिकतेवरही फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे मंडळी. एका प्रकाशकाला मध्यरात्री फोन करून उघडपणे शिवीगाळ, अपमान, धमक्या आणि तेही एका लोकप्रतिनिधीकडून, आमदाराकडून. 3-3.5 लाखांचं प्रतिनिधित्व लोकांचं जे करतात तो आमदार. मित्रांनो, सामान्य माणूस जर एखाद्याला तुम्हाला ठाऊक आहे शिवीगाळ करेल तर त्यावर लगेच पोलीस तुटून पडतात, तुम्हाला ठाऊक आहे, तात्काळ कारवाई देखील होते. पण जेव्हा एक आमदार किंवा नेता असं करतो तेव्हा प्रश्न फक्त कायद्याचा राहत नाही, तो संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि सत्तेच्या अहंकाराचा तो प्रश्न तयार होतो. आपण विचार करायला हवा, लोकप्रतिनिधी म्हणजे नेमकं काय? लोकांनी निवडून दिलेला एक सेवक. आता निवडून दिलेला सेवक की स्वतःला राजा आणि प्रजेला गधा समजणारा क्रूर शासक, हे विधान या ठिकाणी लागू होतं. संजय गायकवाड यांनी केलेली ही शिवीगाळ ही केवळ एक चूक नाही मंडळी, चूक नाही, ती सडलेल्या मानसिकतेची आणि कुजलेल्या बुद्धीची झलक आहे. कमरेचं सोडून डोक्याला बांधलेलं हे विकृतीचं एक फलक आहे, हे लक्षात घ्या. अशा आमदारांना निवडून देऊन आज अनेकांना पश्चाताप होतो की नाही, होत असेल की नाही, की आनंद होत असेल, हे काही हा संभ्रमच आहे मंडळी, सांगता येत नाही. कारण काय तर संवेदना तुम्हाला ठाऊक आहे, थिजल्यागत लोकांना, साप सुंगल्यागत लोक आता हल्ली वागतायत समाजामध्ये. असंच एकंदरीत महाराष्ट्रात वातावरण आहे. ही ती मानसिकता आहे जी सत्तेत गेल्यावर माणसाला जमिनीपासून कोसो दूर नेते, जिथे संवाद अगदी मुळासकट संपतो आणि दादागिरी मात्र आकाशाला भिडते कुणाच्या तरी आशीर्वादानं. आणि हल्ली हे 10-11 वर्षात जास्त घडत आहे. एखाद्या पुस्तकाचा प्रकाशक म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे विचार मांडणारा माणूस, समाजात ज्ञान पसरवणारा एखादा लेखक, आणि अशा प्रकारे त्याच्यावर शब्दांचे वार करणे हे केवळ त्या व्यक्तीचा अपमान नाही तर संपूर्ण बौद्धिक समाजाचा हा अपमान आहे.
आज प्रश्न हा नाही की कोण बरोबर आणि कोण चूक. प्रश्न हा आहे की आपण अशा वर्तनाला किती सहन करणार आहोत, कुठवर सहन करणार आहोत. हा या महोदयांचा एकच प्रताप नाही, असे अनेक महाप्रतापांचे विक्रमी रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहेत. मागे तुम्हाला ठाऊक असेल, आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काहीतरी गोंधळ उडाला आणि मग त्या कॅन्टीनमध्ये घुसून यांनी तेथील मॅनेजर सोबत अगदी टॉवेल आणि बनियन हा गणवेश घालून त्यांनी कॅन्टीनच्या एका सामान्य एका गरीब मुलावरती, एका मॅनेजरवरती बॉक्सिंग केली होती, अगदी पैलवानासारखी. परंतु यांचं काहीच वाकडं झालं नाही, कारण शिंदेंना, एकनाथराव शिंदेंना त्यांची नितांत गरज असावी असं वाटतं. जेव्हा आपण सामान्य नागरिक गप्प बसतो तेव्हा अशा लोकांचा आत्मविश्वास अमाप वाढत असतो. म्हणजे त्यांना वाटतं की आपण काहीही केलं तरी चालतं, कारण आपले मालक कोण आहेत? एकनाथराव शिंदे. शिंदे भाऊ सत्तेत आहेत, तुम्हाला ठाऊक आहे. मंडळी, ही घटना आपल्याला सांगते की सत्ता माणसाला बदलत नसते, ती त्याचं खरं रूप दाखवत असते. जर एखाद्या नेत्याकडे संयम नाही, संस्कार नाही, शब्दावर नियंत्रण नाही, माणुसकीचं वर्तन नाही, तर तो जनतेच्या समस्या कशा सोडवणार हा फार मोठा प्रश्न आहे. आज गरज आहे ती प्रश्न विचारण्याची. सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारायलाच पाहिजे. जबाबदारीची जाणीव करून देण्याची ही गरज आहे. लोकशाही फक्त मतदाराने जिवंत राहत नसते, ती जिवंत राहते सततच्या जागरूकतेनं. मित्रांनो, आपण ठरवायला हवं की आपल्याला कसे नेते हवे आहेत. शिवीगाळ करणारे हवे आहेत, की संवाद साधणारे, की दादागिरी करणारे, की लोकांचा सन्मान करणारे नेते हवे आहेत, हे तुम्ही ठरवा. आज जर आपण शांत बसलो तर उद्या हीच भाषा तुमच्या आमच्या सर्वांच्या दारापर्यंत पोहोचेल, ही भीती नाकारता येत नाही. आणि म्हणूनच ही वेळ आहे आवाज उठवण्याची, बोलण्याची, प्रश्न करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि योग्य तेच निवडण्याची. कारण शेवटी बघा, लोकशाहीत सत्ता नेत्यांकडे नसते, हे लक्षात घ्या, ती असते जनतेकडे खऱ्या अर्थानं. पण ते आपल्याला कळतच नाही आणि जनता ठरवते मग कोण उंच आणि कोण खाली. पण तो अधिकार जनता बजावेल तेव्हा. शिवाजी कोण होता या टायटलमध्ये, या शीर्षकामध्ये कुठेही महाराजांचा अपमान नाही असं प्रकाशकाचं मत आहे, सगळ्यांना वाटतं. अनेक लेखक, प्रकाशक, विचारक सांगतायत की शिवाच्या पुढे जी असणं म्हणजेच हा महाराजांचा प्रचंड आदर आहे, सन्मान आहे. तरी देखील या आमदाराला हे मान्य नसेल तर ते जनप्रतिनिधी आहेत. त्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडायला पाहिजे, आमदार आहेत ते. परंतु अशा प्रकारे एखाद्या मवालीसारखं मध्यरात्री फोन करून एखाद्या प्रकाशकाला, एखाद्या लेखकाला शिवीगाळ करणं, कुणाला धमकावणं, ही संस्कृती जर अंमलात आणली जात असेल हल्ली महाराष्ट्रात, तर हा महाराष्ट्र पुरता बुडला नाही तर यांनी तो बुडवला असं म्हणायला हरकत नाही. आणि ही राजकीय क्षेत्राला लागलेली कीड आहे. आणि मुख्यमंत्री निमूटपणे ऐकत असेल, काहीही कारवाई कुणावर करत नसेल, तर मग सुरू ठेवा तुमचा हा सगळा कार्यक्रम. त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा कोण आहेत? एकनाथराव शिंदे. या टॉवेल टायसन आमदारावर काय कारवाई करतील हे बघावं लागणार आहे महाराष्ट्राला. आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्रजी यावर काय बोलतात ते देखील महत्त्वाचं असणार आहे. पण मग तेच नेहमीप्रमाणे सारवासारव होईल, लोक विसरून जातील, दुसरं प्रकरण पुढे येईल. अशा प्रकारे 2-4 आमदारांनी अक्षरशः या महाराष्ट्राची वाट लावायला सुरुवात केली आहे. तुम्हाला ठाऊक आहे ते कोण आहेत? ज्याला जसं वाटेल तसं ते वागतायत, तसं माईक करून बोलतायत. कारण त्यांचं मूळच डिफॉल्टर आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी म्हण आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसेल तर मग मुख्य शासकांनी ती वाट बघावी, की त्यावर ठोस उपाय शोधावा, हे ज्याचं त्यालाच ठरवायचं असतं. मंडळी, अशा बोगस बागडविल्ल्यांची गुंडागर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, दिवसेंदिवस. मुख्यमंत्री आता ठोस पाऊल उचलणार की नाही, तर याचा जर उचलणार नाही पाऊल, तर याचा परिणाम त्यांनाच भविष्यात भोगावा लागू शकतो, यात काही तिळमात्र शंका नाही. असो मंडळी, प्रकरण अतिशय निंदनीय आहे, निषेध आहे या प्रकरणाचा. इथेच थांबतो. आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार करण्यापूर्वी एक पुन्हा विनंती मंडळी, खाली जॉईन बटन दाबून आपल्या चॅनलचे सदस्य व्हा, आम्हाला आनंद होईल. आणि हा आवाज बुलंद ठेवण्यासाठी, तुमचा आवाज बनून सरकार पुढे तुमचे प्रश्न मांडण्यासाठी, या चॅनलला जिवंत ठेवण्यासाठी आर्थिक स्वरूपाची मदत अतिशय आवश्यक आहे. तर तुम्ही जॉईन बटन दाबून सदस्य होऊन आर्थिक मदत या चॅनलला करू शकता. मंडळी, तुमचे खूप खूप आभार राहील, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. पुन्हा भेटूच लवकरच. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.